बरं, आता तुम्हाला प्रश्न असा आहे, तुम्ही हा टॅली जो प्राईम कोर्स लावला 3 महिन्याचा कोर्स होता. 3 महिन्याच्या कोर्सचा तुमचा अनुभव कसा आहे? आणि तुम्ही ज्यावेळेस जॉइनिंग झाला होता त्या टेस्टचा किंवा कॉम्प्युटरबद्दल काय येत होतं तुम्हाला, तो कसा अनुभव आहे? आणि आज तुमची एक्झाम झाली त्याबद्दल तुमचा हा प्रवास 3 महिन्याचा प्रवास कसा वाटला तुम्हाला? पहिल्या दिवसाचा अनुभव म्हणजे न विसरण्यासारखा आहे. कारण 10 ते 12 वर्षानंतर मी ज्यावेळेस कम्प्युटरवर बसले त्यावेळेस म्हणजे मी पूर्ण ब्लँक झालेली होती. म्हणजे MSc झालेला होता अगोदर, पण मला ज्यावेळेस मी पहिल्यांदा कम्प्युटरवर बसले टॅलीच्या क्लाससाठी, त्यावेळेस मला कम्प्युटर कसं ओपन करायचं ते सुद्धा मी विसरून गेले होते. पण नंतर 3 महिन्यानंतर म्हणजे परत मला असं अपेक्षा जागी झाली की मी काहीतरी करू शकते. आणि 3 वर्षानंतरही म्हणजे 3 महिन्यानंतर सरांनी जे शिकवलं ते एकदमच अविस्मरणीय होतं. म्हणजे शिक्षक पण असे शिकवणारे पाहिजे की जे लक्षात राहील असं. त्याच्यामुळे परीक्षा पण खूप छान झाली. वाटलं नव्हतं की परीक्षेमध्ये म्हणजे पटकन सगळं लक्षात येईल आणि मी करू शकेल. येस, ओके, थँक्यू. आणि इथं इन्स्टिट्यूटमधलं वातावरण कसं होतं तुम्हाला? एक समजा एक लेडीज म्हणून जर पाहिलं तर तुम्हाला हे वातावरण कसं होतं इथलं? वातावरण खूप छान होतं एकदम. म्हणजे असं टेन्शन फ्री होतं. अगोदर 5-10 मिनिटं टेन्शन आलं होतं, पण ज्यावेळेस कम्प्युटरवर बसलं आणि ते ज्यावेळेस मी ते कम्प्युटर हाताळायला लागले त्यावेळेस एकदम टेन्शन फ्री होऊन म्हणजे जसं असं परीक्षाच नसल्यासारखे मी अगदी प्रॅक्टिस करते असंच मला वाटतं. बरं, आणि 3 महिने कसे गेले व तुमचे? कशा पद्धतीने वाटलं तुम्हाला? शिकवण्याची पद्धत कशी वाटली? शिकवण्याची पद्धत खूपच छान होती. म्हणजे पहिला मी MSc केला तिथं मला काही एवढा अनुभव नाही भेटला. त्याच्यामुळं म्हणजे एवढं पण कम्प्युटरचं मला तिथून ज्ञान नाही भेटलं जेवढं की इथनं भेटलेलं आहे. 3 महिने. असं स्पेशली युनिक काय सांगता येईल? एखादा मेसेज काय देता येईल बरं? समजा तुमच्यासारख्याच मुली असतील तर त्यांना काय मेसेज देता येईल? म्हणजे कोर्स जर करायचा असेल तर योग्य ठिकाणी जावं आणि ते म्हणजे शिवम. ओके, थँक्यू त्याबद्दल. धन्यवाद तुमचा. काय सांगू शकता बरं तुमच्या मैत्रिणीचा अनुभव? मैत्रिणी छान होतं, संगत सोबत छान लागली. त्याच्यामुळं म्हणजे एकदम कोर्स करायला पण काय छान वाटले. एकदम 1 तास कसा निघून जायचा ते पण कळत नव्हतं. त्याच्यामुळे आणि तुमची कॉमर्स फील्ड नाही आहे ना? कॉमर्स फील्ड. कोणती फील्ड आहे तुमची? आर्ट आहे. आर्ट्स आहे. तरी पण तुम्हाला हे सगळ्या कन्सेप्ट लवकरात लवकर कॅप्चर झाल्या, त्याच्या पाठीमागचं काय सिक्रेट आहे? म्हणजे शिकण्याची पहिल्यापासूनच आवड होती, पण लग्न झाल्यानंतर काही कारणास्तव नाही शिकले. पण नंतर ठरवलं की आता आपल्याला पुढं काहीतरी करायचं, त्याच्यामुळे मग टॅलीचं. येस. ओके, थँक्यू व्हेरी मच. कारण तुमचा हाच फीडबॅक आम्हाला नेहमी एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा देतो. पण मी नेहमी एवढं सांगत असतो, जो सातत्य ठेवतो, ज्याला यश मिळवायचं आहे आणि जो सातत्य ठेवतो तोच लाईफमध्ये काहीतरी यशस्वी होऊ शकतो. आणि तो अनुभव मी तुमचा आत्ता जो तुम्ही बोलताय तो जो तुमचा कॉन्फिडन्स लेवल आहे, ही कॉन्फिडन्स लेवल ज्यावेळेस तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही आणि तुमचे मिस्टर आला होता, तो तुमचा आत्मविश्वास आणि आत्ता जो बोलताय तो आत्मविश्वास खूप काही वेगळा दिसतोय. आणि तो तुम्ही बोलून दाखवलं आणि ते करूनही दाखवलं. तरी एक अंदाज काय वाटतं तुम्हाला किती पर्सेंटेज मिळू शकतात? तरी अंदाज 100 पैकी किती मिळू शकतात? 70-80 मिळू शकतात. ओके, अभिनंदन. निश्चित तुम्हाला याच्यापेक्षा जास्त मिळो आणि जी अपेक्षा आहे त्यापेक्षा. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके, छान, धन्यवाद. आणि समजा एक मुलगी म्हणून किंवा एक लेडीज म्हणून तुम्ही सांगा हे वातावरण कसं होतं इथलं? वातावरण म्हणजे बोलताना तुमच्या एकदम रिस्पेक्टली बोलता तुम्ही. म्हणजे असं वाटत नाही की सर नाव घेऊन मॅडमच सगळ्या लेडीजला तुम्ही तसंच बोलता. म्हणजे एकदम व्यवस्थित वाटलं. येस. आणि 6 महिने म्हणजे खूप मोठा प्रवास आहे, माहिती आहे तुम्हाला? हो. बरोबर. तर म्हणजे हा 6 महिन्यातला वाटलंच नाही की क्लास लावूनच 6 महिने झालेत म्हणून. असं वाटतंय की 2-3च महिने झाले. बरोबर, छान, थँक्यू त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढचे किती पर्सेंटेज मिळतील बरं तुम्हाला आता दिलेल्या एक्झाम म्हणून तरी? अंदाज 75-80 पर्यंत जातात. अभिनंदन तुमचं. आणि त्यासाठी तुम्हाला बेस्ट विशेस. निश्चित यापेक्षाही जास्त मिळावे यासाठी तुम्हाला बेस्ट विशेस. थँक्यू व्हेरी मच.